हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे. सर्व कामं जी करून झालेली आहे. आईनी मावर आणलेलं, मावऱ्याला बर्फ वगैरे सर्व काय लावून झालेलं आहे. फक्त फ्रीजमध्ये बर्फ तसाच आहे, तो बर्फ तसाच आहे, तो कापून ठेवायचा. मी बघा अशाच पहिल्या तोडून ठेवल्यात. याला लगेच कापून घेऊ. पहिलं आईने तो ठेसन सरकवायला सांगले, तो ठेसन पहिलं सरकून घेऊ. बघा आजचा मावर आपला असा काहीतरी आहे. दाखवेलाच मावर पण. सो दादा नाही आहे, दादा गेलाय देव घेऊन जेजुरीला. सो आज संध्याकाळी येईल. आता ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत असाच कंटिन्यू राहा. आता तर स्टार्ट झाले ब्लॉग, अजून एंडिंग बाकी आहे, त्यामुळं काय लवकर स्किप वगैरे करू नका, शेवटपर्यंत बघा. चला पहिलं जो ठेसन आहे ना, हे सरकून घेऊ बाजूला. इथे चिकट लागतं ना, आई या साईडकडून तोडून मस्त त्याला घासून बी घेऊ. सकाळचे 11 वाजलेत. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आज नाश्त्याला मस्त मिसल पाव खाल्ला. बरं वहिनी पण नाही आहे, दादा पण नाही. बरं आज मिसल पाव खाऊ. तर मिसल वगैरे खाल्ला. आता जातो घरी. जरासा काय काम असेल तर करून घेऊया. आज मला वाटत ना काय काम असेल, तरी पण लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू. किती मजा येते की ते लास्टपर्यंत बघा. आणि दादा येईल संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत येईल बोलला. अजून रस्त्यामध्येच येते, म्हणजे अजून निघलेच नाहीत. चला बघूया केव्हा निघतो. चला जाऊया घरी. दुपारचे वाजलेत 12 वाजलेत. मस्त आता या साईडला एक लादी बर्फाची कापायला घेतलेली आहे. हिला आधी ना कसं जरा पोकळ हिला, याच्यामध्ये मीठ जास्त टाकलंय. मला मामा बोलले, मला तेवढं काही माहीत नाही. हे बघा मला दिसत असेल, याच्यामध्ये मीठ जास्ती होता. आणि ही लादी एवढी पोकळ होती ना भाई, जेव्हा मामाने आणली ना तेव्हा ती अर्धी म्हणजे पूर्णच विरघळून गेली. काय माहित कशी विरघळली. ही बघा फक्त एकच तुकडा काढलाय आणि याच्यात टाकलाय बघा. याच्यामध्ये बी बरेच फरक असतात वाटते. ते मीठ वगैरे जास्ती टाकायला लागतं, तसं काहीतरी असतं. बघू आता. पहिले बर्फ वगैरे कापून घेऊ. एक साईडला आला आपला रुपेशदा, मस्त रॉयल एंट्री मारलेली आहे रुपेश दादानी. दादा काय पाहिजे? वाव आणि चिंबोरी. रुपेशदा कसं कवा बी येतं ना, आपल्याला फोन करून येतं. त्याला माहिती कधी भेटेल कधी भेटणार नाही, तर आपल्याला पहिला फोन करूनच येतो. त्याला आलाय तर पहिलं त्याला काहीतरी देऊ. कोलबी वगैरे नको. दुपारचं 1 वाजलेला आहे. दुकान वगैरे बंद नाही केलं अजून. बर्फ वगैरे कापून झालेलं आहे. आताच आईला सोडून आलो घरी. आज आपला व्हिडिओ एवढा लेट गेला ना, 1 वाजता आपला व्हिडिओ गेला. 1:05 आज व्हिडिओ गेला. टाइमच भेटला नाही. जसंच बर्फ कापायला घेतलं त्याच्या एक साईडला कस्टमर बी आले. बर्फ बी तसंच विरघळत राहिलेला, तो बी कापून घेतला. टाइम नाही काय बोलतो त्याला, हो नाही करता 1 वाजलाच. मग कवा वेगळाच वाटतं. ज्याला आपण रोज टायमावर ब्लॉग टाकतो ना, आज 1 वाजता टाकल्यावर कसं चालेल. सो आपला तुम्ही समजून घ्या, आपले ब्लॉग नेहमीच कंटिन्यू आहेत. असं नाही की 1 दिवस येतील 2 दिवस नाही, असं नाही. रोजचे रोज कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत. फक्त आपल्या ब्लॉगला भरभरून प्रेम देत राहा, जसं देतात तसंच. तर आता बर्फ कापल्या तर पहिलं दुकान वगैरे बंद करू, जाऊ आराम करू. भेटू आता 4 वाजता. तोपर्यंत बघू घरचे काही कामं असतात ते पण करून घेऊ. मला तर वाटत नाही काय काम असतील, तरी पण ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू. संध्याकाळी दादा पण येईल. गावामध्ये देव वगैरे हे करतील, काय बोलतो त्याला. बघू चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू लास्टपर्यंत बघा. तुम्हाला मजा येणार आहे, मला वाटतं तुम्हाला मजा येईल. तर तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू लास्टपर्यंत बघा. स्किप वगैरे तर बिलकुलच करू नका. चला भेटू नंतर. तर काही दुपारचं 1:30 वाजलेलं आहे. दुकान वगैरे बंद करून झालेले. आता जातो घरी, मस्त जातो, जरा आराम वगैरे करतो. मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट 4 वाजताच. 4 वाजले. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. 4 म्हणजे 3:30ला चालतो. जरा एक मित्र आलता, त्याला जरा बोलत बसलेलो. सो आता 4 वाजले तर दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे. बघा एका साईडला दुकान लावलं आहे ना, एका साईडला धूप लावायला घेतले दादा मी. आज दादा आता येईल, म्हणजे थोड्या वेळात 7:30 वाजेपर्यंत येईल. मी कुणाला मेसेज पण केला कुठे, तो बोलला येईल होतं 7:30 वाजेपर्यंत येईल. सो आता दादा आल्यावर भेटू. सध्या आई नाही आहे ना, आपल्या फ्रीजमध्ये बर्फ पण नाही आहे. आई आली तर बर्फ कापू. तर चला पहिले हे धूप लावून घेऊ. हे धूप असतं ना, हे लावाच लागतं. चला
चला चला हे धूपचे बघा हातपाय चिकट होतलं चिकट हातपाय. सो आता धूप वगैरे लावून घेऊ दुकान वगैरे तर सर्व लावलेलं आहे. आता भेटूया दादा आल्यावर तुम्हाला दाखवेल कसा गोंधळ घालतात कसं काय नाही ते आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत असंच कंटिन्यू राहा. तर काय संध्याकाळचे वाजले 5:30 वाजले दादा वगैरे आलेले आहेत जेजुरीवरून. किती 6 वाजता येतील ना रे गोंधळ घालायला? 6 वाजता गोंधळ घालतील ना? 6 ते 6:30 पण होऊ शकतात. बेंड काय गोंधली तिकडे घातला गोंधली आता इकडे गोंधळ घालतील. आता इकडे भंडारा होत असतील इकडे भंडारा होत तिला चांगले नाचतील टांगडा गाड्या काय कोणाचा होता? संते परिवार कोलेगाव निस्ता आखी कुटुंब सहकुटुंब. आता गाईज एक बस तर आले अजून 3 बस यायच्या बाकी आहेत. किती 3 होत्या का 4 होत्या? 3 होत्या ना टोटल. एक आले 2 बाकी आहेत. बघू आता चला. आई संध्याकाळच्या वाजले 6 वाजलेत. दादा आपला दादा आलेला आहे जेजुरीला जाऊन. लाईव्हला फुल मचवत होता बोलतोय. मला आवाज बी दिला ना भाईने. याला 3 वेळा मेसेज केला. आवाज दिला तुला आवाजाने म्यूट करून ठेवलेला 5 वाजता मी लाईव्ह लावलो. हो मी तुला बघितलं लाईव्ह आलेला. तुला बोललो कमेंट पण केली आवाज पण येत नाही. आवाज येत नाही मी बंद केली. मला आवाज येईन बरं किती झाला वापस चालू करायला गेला. कसं मजा येते का लाईव्हला? मजा येतो कसा पण व्हिडिओ काढा पण जरा प्रॉब्लेम होता आपल्याला. लाईव्ह मला ब्लॉग बनत नाही ना. ब्लॉग बनत नाही. आता मी थोड्या वेळा अगोदर लाईव्हलाच होतो. लोक बोलते गोंधळ करत ना लाईव्हला ये. आता गावात कवा फिरवते? आता चालले मी तिकडे येतील येऊन तर बेंड येऊ दे. कवा बेंड कवा वाजतील? डीजे लावायला पाहिजे होतं ना. भेटू तुम्हाला गावात गेल्यावरच. सोबतच जाऊ आपण जरा आतमध्ये. मी गावात असतील ना अर्धंगी जण नाही वापस. मला बी कुणाल बिनालला भेटायला लागेल. संध्याकाळचे 6:45 वाजले. देव वगैरे आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो जाऊन. हे बघा या साईडला इथूनच बघा. हे बघा फटाके वगैरे फोडायचे चालू झालेले आहेत ना. भाईनी तर नाश्ता पण आणलेला आहे. हे बघा गाईस फटाके वगैरे चाललेत फोडायचे. सो चला पटापट नाश्ता वगैरे करून घेऊ न लगेच दाखवतो तुम्हाला जाऊ. दुकानावरती एवढी मजा आली तिकडे काय सांगू तुम्हाला. सो तुषार वरती होते त्याला बोललो बरं तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढ. खालचे सगळे सर्वच जणांना दाखवत आहे. सर्व जणांना दाखवला. आय होप तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये खरंच मजा येत असेल आलीच असेल म्हणजे. आता तर आलो दुकानावर तर दुकान वगैरे बंद करून घेऊया. दादा गेलाय घरी. असं बी तो थकलेला म्हणून त्याला बोललो बरं तू आज आराम कर. उद्या सकाळचं दुकान लावायचं आहे ना त्यामुळे त्याला बोललो बरं उद्या आज आराम कर उद्या सकाळची आहे. आपण बर्फ वगैरे कापून झालेला आहे. आलो तो भाई पहिले बर्फाच्या मागे लागलो म्हणून जरा टाइम झाला.
रात्रीचे 9 वाजलेत. आता दुकान वगैरे बंद करायला घेतो. काते वगैरे उद्या पाठवतो, आता नाही पाठवणार. तर चला भेटूया सर्व दुकान वगैरे बंद करून. हे बघा यो अख्खा फ्रीज भरलाय बर्फाचा मिनी. आता यो मावरा एवढा एक टप यो अर्धा एवढ्या मावरा टाकून होईल. रात्रीचे वाजले 10 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. बघू शकता मागे सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.